देवा थापाची कुस्ती म्हणजे केवळ खेळ नाही, तर तो एक थरार असतो। उंचीने छोटा असला तरी समोरच्या पहाडासारख्या पैलवानाला कसं अस्मान दाखवायचं यात देवाचा हात कुणीच धरू शकत नाही। त्याच्या कुस्तीतली चलाकी, चपळाई आणि अचाट डावपेच पाहून भले भले जाणकारही थक्क होतात। देवा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तो कधी कोणता डाव टाकेल याचा अंदाज प्रतिस्पर्ध्याला येत नाही। कुस्ती खेळताना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आणि प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकण्याची त्याची कला त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते। आपल्यापेक्षा दुप्पट वजन आणि उंची असलेल्या पैलवानांना अनेकदा त्याने धूळ चारली आहे। केवळ त्याच्या मूळ गावीत नाही तर महाराष्ट्रातील लाल मातीतही देवा थापाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे। कोल्हापूर असो वा सांगली, सातारा असो वा पुणे, देवा थापाची कुस्ती जाहीर झाली की मैदानावर हजारो प्रेक्षकांची गर्दी उसळते। आज देवा थापाची व्हिडिओ यूट्यूब, इंस्टाग्रामवर मिलियन्समध्ये पाहिले जाते। लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकजण त्याच्या कुस्तीचा चाहता झाला आहे। देवाची आतापर्यंतची कारकीर्द ही संघर्षातून यशाकडे गेलेली एक प्रेरणादायी कथा आहे। त्याने सिद्ध केले की कुस्तीमध्ये शरीर यष्टीपेक्षा जिद्द आणि बुद्धी जास्त महत्त्वाची असते। आज तो केवळ एक खेळाडू राहिलेला नसून कुस्ती क्षेत्रातील एक ब्रँड बनला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला देवा थापाची कोणती कुस्ती किंवा कोणता डाव सगळ्यात जास्त आवडतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कुस्ती क्षेत्रातील किंवा अशाच वेगवेगळ्या नवीन क्षेत्रातील बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बल्ले बल्ले